चकल्या तर तुम्ही भरपूर बनवून बघितल्या असतील, पण कधी अशी वेगळ्या पद्धतीने चटपटीत आणि मसालेदार चकली तुम्ही कधी बनवून बघितली का? जेव्हा मी ही चकली घरी बनवून बघितली ना, तेव्हा मला सुद्धा विश्वास बसला नाही की ही चकली चवीला इतकी भारी लागू शकते. फक्त राशनच्या तांदूळापासून इतक्या कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या बनवून तयार केल्या. या चकल्या तुम्ही बनवून 1 ते 2 वर्ष आरामशीर स्टोर करून ठेवू शकताय आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकताय. तर नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर आपण इथे 1 किलो तांदूळाच्या चकल्या बनवणार आहोत. तर इथे माझ्या 1 किलो मध्ये 4 वाट्या तांदूळ भरलेत आणि हे राशनचेच तांदूळ आहे. 4 वाटी तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय. तांदूळ स्वच्छ धुवून झाले की यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे. साधारण 7 ते 8 तास आपल्याला तांदूळ हे भिजू द्यायचे. आता इथे 7 ते 8 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत. आता याला एकदा परत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे भिजलेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता याला एकदा मिक्सरमध्ये बारीक फिरवून झालं की आपल्याला हे तांदूळ असे कोरडे दिसायला लागतात. तर त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचंय. तर पाणी सुद्धा आपल्याला वाटीने मोजूनच घालायचंय. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते ना, त्याच वाटीने आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचंय आणि परत एकदा याला बारीक पेस्ट होईपर्यंत आपल्याला असं फिरवून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी दाखवते अशा पद्धतीने. आता सर्व तांदूळ आपल्याला मिक्सर मधून असेच थोडे थोडे करून काढून घ्यायचे आहेत. सर्व तांदूळाची पेस्ट काढत असताना तुम्हाला इथे पाणी किती लागलं ते मी सांगून देते. इथे आपल्याला बरोबर 3 वाटे इथे पाणी लागलेलं आहे. आता ही तांदूळाची पेस्ट आपल्याला बाजूला ठेवायची आहे. तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊया. तर टोमॅटो प्युरीसाठी आपल्याला टोमॅटो किती घ्यायचे, तर इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेत. आता हे टोमॅटोंची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी दाखवते अशा पद्धतीने मी ही बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता आपल्याला तांदूळाचं पीठ शिजवायचं, तर त्यासाठी आपल्याला पाणी किती घ्यायचं ते बघून घेऊया. आपल्याला इथे आता ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते ना, त्याच वाटीने आपल्याला 5 वाट्या इथे पाणी घ्यायचंय. आता इथे बरोबर 5 वाट्या पाणी मोजून घेतलं की आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आणि आपल्याला या पाण्याला उकळून घ्यायचंय. आता पाण्याला उकळ आला की 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेपची पावडर मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. ती 2 चमचे आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचा 3 चमचे वरून मॅगी मसाला, पाव चमचा भरून हिंग घालायचं. नंतर घालायची यामध्ये जी टोमॅटो प्युरी आपण बनवून घेतली होती ना, ती इथे 1.5 वाटी टोमॅटो प्युरी भरली आहे, ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये 3 चमचे भरून शेजवान चटणी घालायची आहे. ही शेजवान चटणी मी घरीच बनवलेली आहे. याची संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जाऊन क्लिक करू शकताय. आता याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचंय. मीठ घालताना थोडं लक्षात घ्या की आपल्या शेजवान चटणीमध्ये आणि मॅगी मसाल्यात सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ कमीच घाला. आता सर्व साहित्य यामध्ये घालून झाले की आपल्याला मिनिटभर या पाण्याला उकळून घ्यायचं. उकळून झालं की गॅस कमी करायचा आणि जे आपण तांदूळाची पेस्ट बनवून घेतली होती ना, ती आपल्याला सर्व यामध्ये हळूहळू करून घालायची आणि सारखं याला एकाच डायरेक्शनने आपल्याला फेटत राहायचंय. आता सर्व पेस्ट यामध्ये घालून झाली की आपल्याला एकाच डायरेक्शनने याला फेटत राहायचंय. मध्ये अजिबात थांबायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होतील. आता 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर असं घट्ट झालेलं आहे. बॅटर असं घट्ट झालं की ह्या पिठाला आपल्याला आता वाफवून घ्यायचंय. फक्त पीठ वाफवायच्या अगोदर आपल्याला जे भांडं आहे ना, ते भांडं आपल्याला तव्यावर ठेवायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय आणि गॅस इथे मीडियम ठेवायचा आहे. आता बरोबर 25 मिनिटानंतर आपलं पीठ इथे वाफवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचा रंग सुद्धा बदललेला आहे. पीठ वाफत असताना मी याला 2 ते 3 वेळा मध्ये हलवून घेतलेलं होतं. आता याला परत एकदा हलवून घ्यायचं आणि आपले इथे पीठ चकली बनवण्यासाठी तयार झालंय. चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये भरण्याआधी मी तुम्हाला इथे दाखवून देते की चकलीचं जी आपली खरबडी साईड ना, ती बाहेरून ठेवायची आणि लगेच आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच आपल्याला ह्या सर्व चकल्या पाडायला सुरुवात करायची. व्यवस्थित असं सोऱ्यामध्ये वरतीपर्यंत पीठ भरून घ्यायचं आणि लगेच आपल्याला चकली पाडायला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या चकल्यांची वेळे मस्त पाडल्या जात आहेत, अजिबात त्रास होत नाहीये. जेव्हा चकलीचे वेडे पाडून झाले की शेवटचं तोंड आपल्याला असं बंद करून घ्यायचंय. मी दाखवते अशा पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत. सर्व चकल्या पाडून झाल्या की आपल्याला ह्या चकल्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायचे, म्हणजे 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतात. 2 ते 3 दिवस चांगल्या कडकडीत वाळून झाल्यानंतर आपल्या चकल्या इथे वाळून तयार झाल्या. तुम्ही इथे बघू शकता आपल्या चकल्या दिसायला किती सुंदर दिसतायत आणि रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. आता यातल्या काही चकल्या आपण तळून बघणार आहोत.
तळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली चकली किती मस्त फुललेली आहे आणि दिसायला अगदी सुरेख दिसते। या चकल्या चवीला इतक्या भारी लागतात ना, याला तुम्ही चहा सोबत किंवा असंही खाऊ शकताय। यातली एक चकली मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवते, तर आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की ही चकली किती कुरकुरीत झाली आहे। या चकल्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या तर 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतात। तर ह्या चकल्या तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।